शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीच्या काठावर धुळे शहरापासून काही अंतरावर मोराणे शिवारात गॅबेरियन पद्धतीची भिंत उभारण्यात येत आहे। 1 किलोमीटर लांब, 15 फूट उंच आणि 6 फूट रुंद अशा प्रकारची ही भिंत उभारताना बेकायदेशीर काम केले जात आहे, कारण भिंतीचे काम करताना आवश्यक असणाऱ्या परवानग्या घेण्यात आलेल्या नाहीत, असा दावा माजी आमदार अनिल गोटे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे। याबाबत माजी आमदार गोटे यांनी प्रसारमाध्यमांना घटनास्थळाची माहिती दिली। हे काम करताना सर्वोच्च न्यायालय आणि हरित लवाद न्यायाधिकरणाच्या निर्णयाचे उल्लंघन झाले आहे। भिंतीचे दगडी काम करताना आजवर 3000 ब्रास दगड आणण्यात आला आहे। धुळे तालुक्यातील लडिंग ते दह्याने बह्याने या गावाच्या शिवारातील शासकीय भूखंडांमधून गौण खनिजाची लूट होत आहे। तहसीलदार वैशाली हिंगे या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांना लाखो रुपयांची नोटीस देतात आणि प्रांताधिकारी रोहन कुवर यांच्याकडे दाद मागण्यास सांगतात। प्रांताधिकारी कुवर हे सुनावणीचा देखावा करीत लाखोचा दंड काही हजारांवर आणतात आणि त्यानंतर गौण खनिज वाहून नेणाऱ्यांकडून दंड वसूल होतो। या गैरव्यवहारात प्रांताधिकारी, तहसीलदार आणि यंत्रणेतील इतर लोक सहभागी आहेत। भिंतीच्या कामासाठी 3000 ब्रास दगड आणला कुठून आणि पुढे लागणारा दगड आणणार कुठून, असा प्रश्न गोटे यांनी उपस्थित केला। माध्यमांमधून या कारनाम्याचा पंचनामा झाल्यानंतर प्रांताधिकारी रोहन कुवर हे मी माध्यमांकडे लक्ष देत नाही असे मुजोरखोर उत्तर देतात। त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी या भ्रष्ट यंत्रणेची प्रत्येक घटकांची चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार गोटे यांनी केली आहे। यावेळी गोटेंच्या सोबत जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा उपप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। शनिवारी पांझरा नदीमध्ये डबर कामाची भिंत बांधत असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली असता या ठिकाणी गॅबियन पद्धतीची जवळपास 1 किलोमीटरची वॉल या ठिकाणी शासनाचा महसूल बुडून या ठिकाणी डबर काम करून भिंत बांधण्यात आलेली आहे। या संदर्भामध्ये आणि आपण तहसीलदार असेल, प्रांताधिकारी असेल यांना आम्ही कंप्लेंट केल्यानंतर त्या ठिकाणी या डबरची रॉयल्टी भरली गेली आहे की नाही याची आम्ही मागणी केली असता या ठिकाणी वेगळ्या प्रकार निदर्शनामध्ये आला। डेव्हलपरने ही भिंत बांधलेली आहे। धुळे शहरामध्ये एकही खदान नाही की एवढ्या प्रकारची डबर ती प्रोड्यूस करू शकेल किंवा प्रोव्हाइड करू शकेल। त्यामुळे या डबरच्या माध्यमातून करोडो रुपयांची रॉयल्टी ही महसूल जो आहे तो महसूल शासनाचा बुडवण्यात आलेला आहे। आज या ठिकाणी सर्व पत्रकार मंडळी स्पॉटवरती आलेली आहे। आम्ही अशी मागणी करणार आहोत की लवकरात लवकर ही भिंत या ठिकाणी डिमॉलिश करण्यात यावी आणि ही भिंत बांधणाऱ्यांवरती त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी, कारण की ही भिंत पांझरा नदीच्या पात्रामध्ये पूररेषेच्या अंतर्गत या ठिकाणी आहे आणि संबंधित डेव्हलपरने या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही आहे। धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीच्या पात्रात गेल्या 5 महिन्यापासून काम करण्यात येत आहे। नदी पात्रात गॅबेरियन पद्धतीची भिंत उभारण्यात येत आहे। त्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून पायाभरणीसाठी दगड आणण्यात आले आहेत। संबंधित कामाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे। याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनास निवेदन दिले। निवेदनात म्हटले आहे की पांझरेच्या पात्रात गॅबेरियन पद्धतीची जी भिंत उभारण्यात येत आहे ती बेकायदा आहे। या कामामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलणार आहे, त्यामुळे नागरी वसाहतीस भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो। शिवाय जैवविविधता नष्ट होऊन पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते। विशेष म्हणजे कायद्याकडे दुर्लक्ष करून हे काम केले जात आहे। यात महसूल विभाग, महापालिका, पाटबंधारे विभाग आणि पर्यावरण संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे। या प्रकरणी कोणकोणत्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत हे स्पष्ट करावे। बेकायदेशीर काम करणाऱ्या संबंधी अतिरिक्त तहसीलदारासह इतरांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही याबाबत उच्च न्यायालयात आणि हरित लवादाकडे दाद मागणार आहोत, असे स्पष्टीकरण निवेदनात देण्यात आले आहे। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा उपप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाने, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, प्रशांत ठाकूर, अरुण पाटील, अनिल शिरसाट, निलेश करंजकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। धुळे शहरामध्ये एकंदरीत संपूर्ण परिस्थिती लक्षात घेतात हे तयार करायला कारखाना वापरला। महेंद्र हॉटेलच्या मागच्या बाजूला 1 किलोमीटर लांबीची भिंत जवळजवळ आणि गॅब्रियल श्रेणीप्रमाणे दोन्ही बाजूला जाळ्या लावून मध्ये दगड दाबून ती भिंत उभी करतात।
आपल्या पावसामध्ये सुकायची गॅरंटी नाही. हे चमचा सुद्धा तिने सिमेंट वापरलेलं नाही. तर याबद्दल मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो होतो. त्यांनी मला सांगितलं की मी स्वतः जाऊन येते.